एका रोड रोलरची त्रिज्या 60 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे आणि लांबी 84 सेंटीमीटर दिली आहे. त्या रोड रोलरने 500 फेऱ्यात किती मैदान सपाटीकरण होईल असं म्हटलं आहे. ठीक आहे. आता पहा रोड रोलर. ठीक आहे. रोड रोलर तुम्ही पाहिलेला आहे. ठीक आहे. तो अशा प्रकारे रोड रोलर असते. त्यामध्ये यामध्ये काय असते, दोन वर्तुळ असतात, इकडनं एक आणि इकडनं एक. हे असते त्रिज्या आणि इकडनं पण असते त्रिज्या. आणि हे त्रिज्या दिली आपल्याला 60 सेंटीमीटर. त्रिज्या आपल्याला 60 सेंटीमीटर दिली आहे आणि यामध्ये उंची जी दिली आहे, लांबी जी दिली आहे 84 सेंटीमीटर दिली आहे. म्हणजे हे एकंदरीत एवढी पूर्ण लांबी हे आहे 84 सेंटीमीटरची. ठीक आहे. मग पहा आणि एक पकडायला एक असं एक दांडू असते, एक ते लोटण्यासाठी एक असते. आणि हे रोड रोलर जे आहे हे अशा टोटल गरगर फिरून गोल गोल फिरून अशा टोटल हे जे मैदान सपाट केलं आहे अशा 500 राऊंड फिगर अशा फेऱ्या मारल्या आहे. तर किती सपाटीकरण होईल आपल्याला मागितलं आहे. आणि एक वेळा पाहून घ्या, एकक समजून घ्या. भूमितीचा प्रश्न आहे, एकक समजून घ्या. हे सेंटीमीटर मध्ये दिलं आहे, लांबी सेंटीमीटर मध्ये दिली आहे आणि क्षेत्रफळ पाहून घ्या त्यानं मीटर स्क्वेअर मध्ये दिलं आहे. थोडंसं ऑप्शनचाही पाहात लागते आपल्याला, प्रश्नामध्ये काय दिलं आणि उत्तरामध्ये काय दिलं त्यानं. मग पहा मीटर मध्ये दिलं आहे तर हे सेंटीमीटर मध्ये आहे. तर आपण काय करू, सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करून घेऊ. 84 सेंटीमीटर मध्ये म्हणजे तुम्हाला माहित आहे भागीला 100 करू 0.84 मीटर होऊन जाईल. दुसरं 60 सेंटीमीटर आहे तर याला मीटर मध्ये करू तर 0.6 काय होऊन जाईल, मीटर मध्ये होऊन जाईल. ठीक आहे. मग पहा मैदान सपाटीकरण होईल यासाठी किती हे होईल, क्षेत्रफळ काढून घेऊ तर 2πr(h) हे क्षेत्रफळ येऊन जाईल. ठीक आहे. मग पहा आता 2πr(h) 2 गुणिला पाय म्हणजे 22/7 आणि आर म्हणजे आर त्रिज्या दिली आहे आपल्याला, ते दिली आहे 60 म्हणजे 0.6 गुणिला दुसरं 0.84 मीटर. तर 0.84 टू h म्हणजे लांबी होऊन आली, हाईट होऊन आली त्याची, जेवढी लंबाई होऊन राहिली आहे ते 0.84 मीटर. आणि असे टोटल हे एक फेरीचं त्याचं क्षेत्रफळ आहे, पण टोटल असे मारल्या 500 फेऱ्या. ठीक आहे. बस कॅल्क्युलेशन करू, आपलं उत्तर येऊन जाते. ठीक आहे. आता पहा हा पॉईंट काढण्यासाठी आपण छेदामध्ये 10 ठेवून देऊ आणि हा पॉईंट कॅन्सल करण्यासाठी आपण छेदामध्ये 100 ठेवून देऊ. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करू, आपलं उत्तर येऊन जाते. ठीक आहे. 7 न कुठेतरी भाग जाईल, 7 22 84. त्यानंतर हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट होऊन जाईल. ठीक आहे. आता पहा गुणाकार करून घेऊ. त्यानंतर काही उरलं नाही, 12×5 = 60 गुणिला 22 दुने 44 गुणिला आणि इथं 6. बस यांचा गुणाकार करून घेऊ आणि उत्तर काढून घेऊ. ठीक आहे. पहा मग आता 60 गुणिला 44 गुणिले 6, 60 गुणिला 44 गुणिले 6 बरोबर. आणि छेदामध्ये हे 10 आहे म्हणजे हे कटलं. 6 6 36 गुणिला 44, 4 सकम 24, 4 हातेरील 2, 4 त्रिक 12 2 14, 36 चौक 144, 4 4 4 8, 4 1 5, 1584. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आपलं येईन उत्तर 2 नंबर तर 1584 मीटरचा वर्ग. ठीक आहे.